एका वेगळ्या पेज वरती लिहा ना तिथे सत्कार घ्या पहिले उलट कसं म्हणजे दोन शब्द नंतर करायचं असते याच्यावरती मी देतो तुम्हाला सत्कार करतो तोपर्यंत हा पेज ह्याच्यावर ना आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हाच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे। तर आपण या स्पर्धेमध्ये ज्या ज्या लोकांनी आपल्याला सहकार्य केलं मंचावरती उपस्थित सर्व मान्यवरांचा यथोचित असा सन्मान करूया। सर्वात प्रथम मी आयोजन समितीला विनंती करतो या ठिकाणी ओम साई मेडिकलचे सर्व राजू आबा यांना आपण सन्मानित करूया। मी या ठिकाणी शिवराम शेलार यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते तो सन्मान करायचा आहे। मी या ठिकाणी राजू अबा ओम साई मेडिकल्स नेरुळ यांना आपण या ठिकाणी सन्मानित करूया मुख्य व्यासपीठावरती। आमचे कॅमेरामॅन आपण सज्ज राहायचंय। त्यानंतर आपण सन्मानित करूया पुढील सन्मान अरिहंत मेडिकल कोपर किरणेचे प्रोप्रायटर सर्वेसर्वा सचिनजी शेलार यांना आपण सन्मानित करूया। मी नवनाथ शेलार यांना विनंती करतो आपण तो सन्मान या ठिकाणी घ्यायचा आहे। चला अरिहंत मेडिकलचे सर्वेसर्वा आदरणीय श्री सचिन शेलार यांना आपण सन्मानित करूया। नवनाथ शेलार यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते तो आपण सन्मान इथे संपन्न करायचा आहे। या स्पर्धेसाठी ज्यांनी आपल्याला सहकार्य केलं त्या सर्वांचं मनपूर्वक आर्थिक आभार मानूया आपण। त्यानंतर पुढील सन्मान असेल विठ्ठल स्वीटचे सर्वेसर्वा आदरणीय श्री अमित शेलार आणि मी बंडू शेलार यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते तो आपण सन्मान संपन्न करायचा आहे। विठ्ठल स्वीटचे मालक अमित शेलार यांना आपण या ठिकाणी सन्मानित करूया आणि बंडू शेलार यांना विनंती करेन आपण तो सन्मान या ठिकाणी संपन्न करूया। या इथे 4-5 जण उभे राहतात त्यांनी करा सत्कार सगळ्यांचे नाव। यानंतर पुढील सन्मान असेल खऱ्या अर्थानं ग्रामपंचायत सदस्य आदरणीय श्री साहेबरावजी शेलार यांचा सन्मान मी हनुमंतजी शेलार यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण संपन्न करावा। पुढील सन्मान असेल साहेबराव शेलार ग्रामपंचायत सदस्य आणि मी हनुमंतजी शेलार यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते तो सन्मान आपण इथे संपन्न करूया। पुढील सन्मान असेल नामदेव धन्नावडे मामुर्डी यांना सन्मानित करूया आपण मंचावरती। विनोदजी शेलार यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आदरणीय श्री नामदेव धन्नावडे मामुर्डी यांना आपण इथे मात्र मुख्य व्यासपीठावरती सन्मानित करूया। मी विनोद शेलार यांना विनंती करतो आपण तो सन्मान इथे मात्र संपन्न करूया। त्यानंतर त्यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅच साठी जर्सी प्राप्त झाल्या ते ग्लोरियस स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा सुधीर दादा धन्नावडे यांना आपण सन्मानित करूया आणि तो शामराव शेलार यांना विनंती करतो तो सन्मान आपण इथे संपन्न करायचा आहे। ग्लोरियस स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा आदरणीय श्री सुधीर दादा धन्नावडे यांचा आपण सन्मान घेऊया। ग्लोरियस स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा सुधीर दादा धन्नावडे। पुढील सन्मान असेल एपी स्पोर्ट्सचे मालक अमित दादा पवार यांना आपण सन्मानित करूया आणि तो सन्मान मी या ठिकाणी आदरणीय रवींद्रजी शेलार यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते करावा। सुधीर भाऊ धन्नावडे आपण इथे उपस्थित आहात मला वाटतंय प्लीज आमचा आवाज आपल्यापर्यंत येतोय का? ग्लोरियस स्पोर्ट्सचे मालक सुधीर धन्नावडे विनंती असेल आपण मंचावरती या।
एपी स्पोर्ट्सचे मालक अमित पवार यांनाही आपण सन्मानित करतोय. त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून आपल्याला YouTube साठी सौजन्य यस अमित पवार झालाय. अयू पवार या आपण या प्लीज. अवी पवार या आपण तो सन्मान घ्यायचा आहे. यानंतर विनोद धनावडे यांना आपण सन्मानित करूया. पहा ज्यांचा नाम उल्लेख केला जाईल त्याने प्लीज येऊन आपला इथून सन्मान स्वीकारा. त्याचबरोबर इथे आपण ज्याच्या माध्यमातून ही स्पर्धेचं लाईव्ह प्रेक्षेपण आपण पाहिलं. 198 देशांमध्ये ही स्पर्धा लाईव्ह पाहिली गेली. ते खऱ्या अर्थानं ओम साई MTC वाहिनीचे प्रोपायटर प्लीज आपण ह्या आपलाही सन्मान केला जाईल. लाईव्ह वाले या YouTube वाले या आपल्याला विनंती आहे. या लाईव्ह वाले या प्लीज आमचे कॅमेरामॅन या सेट करा. त्याचबरोबर या ठिकाणी गेल्या 3 दिवसापासून या लाईव्ह वाल्यांचा घ्या. MTC ह्या वाहिनीच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह केली. त्यांच्या माध्यमातून त्यांचा सन्मान आम्ही करतोय. त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून हे डेकोरेशन आपल्याला प्राप्त झालंय डेकोरेटर्स आपल्याला विनंती असेल आपण इथे उपस्थित आहात का? निलेश भोईर नरेश भोईर नरेश दादा भोईर आपल्याला विनंती असेल प्लीज आपण इथे उपस्थित असाल तर मंचावरती या. त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून गेल्या 3 दिवसापासून आम्हाला या स्पर्धेसाठी अज पंच म्हणून ज्यांनी काम पाहिलं ते आमचे तिन्ही पंच विनंती असेल सर आपण मंचावरती या. गणेश कोहले आणि त्यांची टीम आपल्याला विनंती असेल. खूप महत्त्वाचं काम मित्रांनो पंचांचं असतं. एखादी स्पर्धा संपन्न करायची असेल डेकोरेटर्स नरेश दादा भोईर आपण जर उपस्थित असाल तर मंचावरती या. या ते बघा ते पंच आले त्यांना सन्मानित करा प्लीज. या सर पुढे या. या ठिकाणी पंचांच्या या ठिकाणी आम्ही यथोचित असा सन्मान करतोय. सामन्यातील पंच गजानन कोल्हे. चला पंच दुसऱ्या पंचांचा संदीप ठाकूर गजानन कोहले यांना या ठिकाणी सन्मानित करतोय. तर ग्लोरियस स्पोर्ट्सचे मालक सन्माननीय या ठिकाणी धनावडे उपस्थित आहे ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅचच्या जर्सी प्राप्त झाल्या होत्या. तर त्यांना विनंती करतो या आपण पुढे या. आपल्याला या ठिकाणी आम्ही सन्मानित करतोय आणि येणाऱ्या पुढच्या वर्षी सुद्धा आपण सर्वांनी असं सहकार्य करा या मंडळाला. खऱ्या अर्थानं यानंतर पुढील सन्मान करतोय आम्ही. खऱ्या अर्थानं गेल्या 3 दिवसापासून ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आवाज प्राप्त झाला खऱ्या अर्थानं मी विनंती करतो डांगरेघर गावचे सुपुत्र विनोद धनावडे समालोचक यांनाही आपण या ठिकाणी सन्मानित करूया. विनोदजी धनावडे यांनाही सन्मानित करतोय मी. या ठिकाणी सागर शेलार यांना विनंती करतो विनोदजी धनावडे यांना या ठिकाणी आपण सन्मानित करूया. जावली टेनिस क्रिकेट मधील एक सुमधुर आवाज यांच्या माध्यमातून ही स्पर्धा अटेंड केली गेली त्यांना आम्ही या ठिकाणी सन्मानित करतोय. यानंतर आम्ही सन्मानित करतोय किरणजी भिलारे अध्यक्ष आदर्श एकता मित्र मंडळ आणि तो सन्मान मी मंगेशजी शेलार यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. किरणजी भिलारे अध्यक्ष आदर्श एकता मित्र मंडळ यांना आम्ही सन्मानित करतोय मंचावरती. मी मंगेश शेलार यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते तो सन्मान आपण संपन्न करायचा आहे. त्याचबरोबर निलेशजी शेलार अध्यक्ष जय भवानी मित्र मंडळ घनसोली पुढील सन्मान असेल आणि तो सन्मान करण्यासाठी मी हेमंत शेलार
यांना विनंती करतो आपण तो सन्मान आपला शुभ हस्ते करायचा आहे। निलेशजी शेलार अध्यक्ष जय भवानी मित्रमंडळ घनसोली यांना एका ठिकाणी आम्ही सन्मानित करतोय। हेमंत शेलार यांच्या शुभ हस्ते तो सन्मान आम्ही संपन्न पाडतो। या पुढच्या साईडला आहे असं। यानंतर सुनील दादा शेलार यांचा आम्ही सन्मान करतोय आणि तो सन्मान मी कुलदीप शेलार यांना विनंती करतो। सुनील दादा शेलार यांना आपण इथे सन्मानित करूया। कुलदीप शेलार या आपण इथे मात्र मान्यवरांना सन्मानित करायचंय ज्यांचं नाव घेतलं जाईल मित्रांनो या पटकन। त्याचबरोबर पुढील सन्मान असेल अंकुश शेलार यांचा सन्मान अक्षय शेलार यांना विनंती करतो आपण इथे उभं राहायचं येऊन। अक्षय शेलार या आपल्या शुभ हस्ते आपण अंकुशजी शेलार यांना इथे सन्मानित करूया। अंकुशजी शेलार त्याचबरोबर पुढील सन्मान असेल नारायण भिल्लारे नारायणजी भिल्लारे यांचा सन्मान अमित शेलार अमित शेलार यांना विनंती करतो आपण तो सन्मान करायचा आहे। त्याचबरोबर पुढील सन्मान असेल महादेवजी शेलार यांना सन्मानित करूया। मनोज शेलार यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते तो आपण सन्मान करायचा आहे। या ठिकाणी महादेवजी शेलार मनोज शेलार आपण आपल्या शुभ हस्ते तो हा सन्मान संपन्न करायचा आहे। पुढील सन्मान असेल संदीप शेलार आणि यांना सन्मानित करण्यासाठी मी सुधीरजी शेलार यांना सूरजजी शेलार संदीप शेलार यांचा सन्मान करतील सूरज शेलार यांना विनंती करतो। सूरज या आपण। यानंतर संतोषजी शेलार यांचा सन्मान सुधीर शेलार यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते तो करायचा आहे। सुधीर शेलार या आदरणीय संतोषजी शेलार यांचा आपण सन्मान मुख्य व्यासपीठावरती करूया। या संतोषजी शेलार सुधीर शेलार या आपण प्लीज पुढील सन्मान आपल्या शुभ हस्ते। बरं या शुभम मर्डेकर या आपण शुभम मर्डेकर या आपल्या शुभ हस्ते सन्मान करूया आपण। त्यानंतर गुलाब शेलार यांचा सन्मान करतील योगेशजी पवार। योगेश पवार या आपण प्लीज पुढील सन्मान करायचा आहे। गुलाब शेलार यांना आपण या मुख्य व्यासपीठावरती सन्मानित करूया। त्यानंतर पुढील सन्मान असेल किरण कोळी यांना आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती सन्मानित करूया। किरण कोळी आपण प्लीज या मंचावरती आणि तो सन्मान मी श्रीकांत शेलार या गुलाब चला किरण कोळे आलेत बघा त्यांना इथे सन्मानित करा। मी श्रीकांत शेलार यांना विनंती करतो आपण हा किताब सन्मान इथं आपण घ्यायचा आहे। आमचे डेकोरेटर्स भोईर दादा आपण जर आला असाल तर प्लीज आपण आपला सन्मान इथे घेऊन जायचं आहे। बघा यानंतर जावली तालुका असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित असतील अध्यक्ष सचिव तर विनंती असेल प्लीज आपण मंचावरती यायचं आहे। यस रणजित पवार आपल्याला विनंती असेल पण मंचावरती या। निलेश भिल्लारे रणजित पवार आपण मंचावरती या प्लीज या ठिकाणी आपल्याला सन्मानित केलं जाईल। त्याचबरोबर अक्षय पाडळे टीम गोळंजवाडी पोलीस दलामध्ये कार्यरत आपण सुद्धा मंचावरती आपल्यालाही सन्मानित केलं जाईल। त्याचबरोबर किरण पाडळे आपलाही सन्मान केला जाईल प्लीज आपण या। त्याचबरोबर दत्ता सुतार टीम आलेवाडी दुताळ दत्ता दुताळ आपल्यालाही विनंती आपण मंचावरती या।
हे माझे ज्यांचं नाव घेतलं जाते खेळाडूंचं त्यांना या ठिकाणी आम्ही सन्मानित करतो या स्पर्धेच्या दरम्यान. कारण मित्रांनो ही स्टारकस आहे आपल्या जावली तालुक्याची. खऱ्या अर्थानं यांचं आज अनुकरण केलं जातं नवोदित खेळाडूंकडून. त्यांना आपण या मुख्य व्यासपीठावरती सन्मानित करतोय. ज्यांचा नामोल्लेख झालाय त्यांनी प्लीज या आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे. आणि या स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून आपल्याला कागद घ्या ना. ठीक आहे. या ठिकाणी सन्मानित केलं जातंय मुख्य व्यासपीठावरती खेळाडूंना. तर नक्कीच जर आपण पाहिलं तर 3 दिवसामध्ये आपल्याला एक साथी समालोचक लाभले होते. केसेगावचे सुपुत्र गणेशजी शिंदे सर यांचाही आपण योजित सन्मान केला जाईल. एक सुमधुर आवाज आपल्याला या 3 दिवसासाठी या चषकासाठी लाभला गेला होता. गणेशजी शिंदे सर यांनाही आपण सन्मानित करूया. त्याचप्रमाणे सुभाष शिल्लार यांनाही विनंती असेल गणेश शिंदे सरांचा इथं सन्मान करायचा आहे. सुभाष शिल्लार आपल्यालाही विनंती असेल आपण या यांच्या हस्ते आपण यांचा सन्मान करायचा आहे. आज या स्पर्धेला जर आपण पाहिलं तर सन्मान चिन्ह देण्यात आले ते म्हणजे सचिन सेठ शेलार अरिहंत मेडिकलचे मालक आहेत. आज आपण बघतोय या सुबक असे सन्मान चिन्ह त्यांच्या हस्ते देण्यात आलेले आहेत. हॅलो, आता मात्र आपण सन्मान कोणाचे राहिलेत का बघा. आयोजन समिती तुमच्या मंडळाचे अध्यक्ष वगैरे कोणाचा सन्मान. तर आपण आता सन्मान मात्र या ठिकाणी थांबवतोय. कोणाचा जर चुकून राहिला असेल तर आयोजन समितीच्या वतीने आम्ही क्षमस्व आहोत. या ठिकाणी प्रत्येकाचा आम्ही नामोल्लेख केलाय, परंतु चुकून कोणाचा जर राहिला असेल तर आपण आता जाऊया बक्षीस समारंभाकडे. या ठिकाणी खऱ्या अर्थानं स्पर्धा आपण पाहिली. या स्पर्धेमध्ये 32 संघ खेळले. गेल्या 3 दिवसापासून ही बोलाई देवी चषक स्पर्धा पहिलं आयोजन खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर बोलाई देवी मित्रमंडळ त्याचबरोबर बोलाई देवी क्रिकेट क्लब आंबेघर यांच्या वतीनं ही स्पर्धा साकारली. गेल्या 3 दिवसापासून अतिशय देखणं आयोजन संपन्न झाली स्पर्धा आणि आता मात्र उत्सुकता लागले बक्षीस वितरण समारंभाची. कारण वैयक्तिक पारितोषिक खऱ्या अर्थानं जर विचार केला तर या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीज साठी आपण पाहिलं मॅन ऑफ द सिरीज साठी आपण पाहिलं तर या ठिकाणी यस, कारण मॅन ऑफ द सिरीज साठी आपण पाहिलं ना तर LED आपण, कारण एखाद्या लीग स्पर्धेला असते ते प्राइज इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतात. तर आपण जाऊया वैयक्तिक पारितोषिकांकडे. खऱ्या अर्थानं पाहिलं तर वैयक्तिक पारितोषिक उदयमुख खेळाडू यापासून आपण सुरुवात करतो आणि ते प्राइज आपल्याला प्राप्त झालंय आदरणीय श्री किरण कोळी समाजसेवक यांच्या वतीनं हे आम्हाला प्राइज मिळलंय. त्यांचा प्रथमतः मनपूर्वक आभार मानतो. आणि हे प्राइज जातंय खऱ्या अर्थानं आणि हे प्राइज जातंय ओम शेलार आंबेघर 11 या संघातील खेळाडू ओम शेलारला प्राइज जातंय. चला ओम साई चला आला इथे. मात्र मी विनंती करतो आदरणीय श्री राजू आबा यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते खऱ्या अर्थानं इथे ओम शेलार याला उदयमुख खेळाडू म्हणून त्याला इथे सन्मानित करूया. इथे मात्र आपल्याला स्पोर्ट्स शूज प्राप्त झालेत किरण कोळी समाजसेवक यांच्या वतीनं आणि इथे आम्ही त्याला सन्मानित करतोय. नवद्यूत खेळाडू उदयमुख खेळाडू आणि खऱ्या अर्थानं पुढच्या वर्षीमध्ये नक्कीच आपल्याला ह्याचा खेळ चांगला झालेला पाहायला मिळेल.
यानंतर वैयक्तिक पारितोषिक क्रमांक 2 उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आपल्याला प्राप्त झालंय किरण चिकणे न्यू आशापुरा मेडिकल्स यांचा प्रथमतः आपण आभार मानूया आणि ते प्राइज जातंय उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अर्थातच टीम वळसवाडी संघाचा पट्ट्या आहे साहिल देसाई उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरतोय आणि तो सन्मान मी आदरणीय श्री अमित शेलार यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते तो द्यायचा आहे स्पोर्ट्स शूज आणि ट्रॉफी या इथे मात्र साहिल देसाई याला सन्मानित करा सुनील शेलार यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते तो आपण किताब द्यायचा आहे स्पोर्ट्स शूज आणि एक ट्रॉफी उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आपण पाहतोय यानंतर पुढील खऱ्या अर्थानं सन्मानाकडे जाऊया उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेचा कोण ठरेल कारण कित्येक गोलंदाज दहारदार गोलंदाजी झाली मित्रांनो परंतु आपण पाहिलं तर शेवटपर्यंत 4 मध्ये आपल्या संघाला पोहोचवलं आणि तो ठरलाय खऱ्या अर्थानं या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज टीम आहे खऱ्या अर्थानं यजमान टीम आहे बोलाई आंबेकर ऋतिक शेलार ठरतायत उत्कृष्ट गोलंदाज आणि हे प्राइज आपल्याला प्राप्त झालंय श्री अक्षय गोळे युवा उद्योजक एक स्पोर्ट्स शूज आणि कूलर असं या आणि एक चमचमती ट्रॉफी तर मी विनंती करतो या ऋतिक शेलार मंचावरती या ठिकाणी आदरणीय श्री शामरावजी शेलार यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते तो सन्मान आपण इथे द्यायचा आहे आणि स्वतः वडील पहा काय योग आहे खऱ्या अर्थानं आपल्या चिरंजीवाच्या कामगिरीवरती खुश मोठा कूलर सुद्धा द्या समोर ठेवा आणि हा फोटो खऱ्या अर्थानं खूप स्मरणात राहील ऋतिकच्या कारण मित्रांनो एक उत्कृष्ट ज्यावेळेस आपण ठरतो त्यावेळेस आपले वडील आपल्या पाठीचे असतात आणि ही ते मात्र ऋतिक उत्कृष्ट गोलंदाज ठरलाय खऱ्या अर्थानं आपली स्पर्धा आणि आपल्या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर एक उत्कृष्ट किताब फटकावत असताना खऱ्या अर्थानं आपण ऋतिककडे थोडा वेळ जाऊया हसतोय परंतु नाही ठीक आहे नक्कीच कारण आपल्या विभागामध्ये थोडासा एक अभाव आहे या ठिकाणी ऋतिक ठरलाय उत्कृष्ट गोलंदाज पुढील वैयक्तिक किताबाचा विचार केला तर उत्कृष्ट फलंदाज खऱ्या अर्थानं या ठिकाणी उत्कृष्ट फलंदाज पाहिलं गेलं तर कित्येक नावं आहेत मित्रांनो ज्यांच्या बाट मधून धावांचा पाऊस पडला होता परंतु यामधून मात्र वर्णी लागले नाव आहे खऱ्या अर्थानं टीमचं नाव आहे जय हनुमान क्रीडा मंडळ आलेवाली पट्ट्या आहे निखिल शेडगे ठरतायत उत्कृष्ट फलंदाज आणि हा किताब देण्यासाठी मी विनंती करतो हनुमानजी शेलार यांना विनंती करतो आणि हा किताब आपल्याला आलाय खऱ्या अर्थानं आदरणीय नामदेव दादा घोरे त्याचबरोबर सुधीर दादा लोहार सुधाकर दादा लोहार यांच्या वतीने आपल्याला हा सन्मान आलाय कूलर मध्ये ठेवा आणि या ठिकाणी आपण सन्मानित करतोय निखिल शेडगे मानभ्राम अल्लेबाळी या पठ्ठ्याने हा किताब नक्कीच मिळवलाय उत्कृष्ट फलंदाजीच्या जोरावरती आपल्या संघाला नक्कीच टॉप 4 पर्यंत पोहोचवलाय आणि हा ठरलाय पठ्ठ्या खऱ्या अर्थानं या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज अर्थातच नाव आहे निखिल शेडगे वेल प्लेड निखिल खऱ्या अर्थानं आपण या स्पर्धेच्या उत्कृष्ट फलंदाज ठरलात निखिल आपण पाहिलं तर एक बिग स्पर्धा होती खऱ्या अर्थानं 180चं मैदान होतं तरी सुद्धा आपण चांगला खेळ खेळलात कारण फ्रंटला खेळायचं असतं आणि हा एक सर्व उत्कृष्ट किताब आतापर्यंत तुमच्या नावे किती आहेत आणि ह्या आजच्या खेळाबद्दल काय सांगाल क्रिकेटची सुरुवात तर मी आलेवड्या टीम मधून केली आणि आमचा संघ आता नवोदय संघ आहे आणि म्हणजे आता मी क्रिकेट म्हणजे आता 1 वर्ष झालंच खेळतोय चांगला क्रिकेट म्हणजे पहिला मी मला वाटते 5-6 वर्ष क्रिकेट खेळतोय पण फक्त मी फिल्डिंगच करायचो टीममध्ये बॅटिंगचा काही चान्स यायचाच नाही मला पण या वर्षात प्रॅक्टिस करून आणि नवोदय संघ काढून आम्ही आता प्राइजमध्ये गेलो म्हणजे पहिला किताब आहे आयुष्यामधला यस वेल प्लेड असेल भविष्याचा काय प्लॅन असेल अजून असा धमाकेदार खेळी पाहायला मिळतील का
हा मिळतील ना, प्रॅक्टिस केल्यावर सगळं मिळतं. यस, नक्कीच पुढील वाटचालीसाठी आम्ही निखिलला खूप खूप शुभेच्छा देतोय. या ठिकाणी अर्थातच निखिल शेडगे थांबा, ते थांबवा. यानंतर मात्र आपण जाऊया सुधाकर दादा शेलार यांना विनंती करतो आपण मंचावरती यायचं आहे. धर्मेंद्रजी पाडले यांना विनंती करतो आपण मंचावरती आहेत. या ठिकाणी आदरणीय मी राजू आबा शेलार यांना विनंती करतो आपण या स्पर्धेबद्दल 2 शब्दाचं मनोगत व्यक्त करायचंय, या स्पर्धेला आशीर्वाद द्यायचे आहेत, यांना विनंती करतो. भावला दे की बाबा. नाही ते आमचे भाव आले मुलुक मैदान प्रोफ आले. हॅलो, सुदाम भाऊ शेलार यांनी स्टेजवर येण्याची कृपा करावी. या ठिकाणी आदरणीय सुधाभाऊ शेलार आबा यांचा इथे आपण सन्मान करूया. प्लीज या, जा सन्मान करा. या पुढे या, इकडे या, लाईव्ह तिथेच आहे, जवळ नका, इथे या. तिकडे फिरा, लाईव्हला फिरा. यानंतर आपण खऱ्या अर्थानं मी आदरणीय सुधाकर भाऊ यांना विनंती करतो, भाऊ आपण या स्पर्धेबद्दल 2 शब्द इथेच या आणि नंतर आपल्या आसनावरती जा, कारण इथून लाईव्हला चांगलं दिसतंय. मी विनंती करेन भाऊ आपण 2 शब्दाचं मोलाचं मार्गदर्शन करायचंय. आपल्या मुलांच्या वतीनं एक मोठी स्पर्धा या शहरामध्ये केली आहे, कारण शहरामध्ये स्पर्धा करणं फार अवघड असते, परंतु खऱ्या अर्थानं या ठिकाणी मुलांच्या वतीनं मंडळाच्या वतीनं ही एक देखणी स्पर्धा साकारली, त्याबद्दल नक्कीच या आपण 2 शब्दाचं मार्गदर्शन. हॅलो, हे पहा, सर्वप्रथमतः पर्व 2025 आहे आणि आज या ठिकाणी सर्वप्रथमतः आपलं सर्वांचं आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार असं वंदन करणं हे महत्त्वाचं असतं. निश्चयाचा महामेरू बहुत जणांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार असं वंदन करून आज या ठिकाणी या खेळाचं औचित्य साधून आमचे बोलाई मित्रमंडळ, मौजा आंबेघर, नियोजक आयोजक मंडळी यांच्या माध्यमातून आपल्या जावली तालुक्यातील क्रीडागुणांना वाव मिळावा या माध्यमातून या मंडळाच्या सहकार्यातून हा खेळ असा या मुंबईच्या शहरामध्ये आपल्या जावली तालुक्यातील सर्व खेळाडूंना याचा आनंद उपभोग घेता आलेला आहे. आणि असाच सर्व तालुक्यातील खेळ या मुंबई साऱ्या शहरामध्ये असाच वाढीत राहावा, त्याबद्दल या सर्वांचं मी प्रथमतः संयोजक आयोजक या सर्वांचं या ठिकाणी प्रथमतः स्वागत करतो. आमचे छोटे बंधू या मंडळाचे अध्यक्ष आदरणीय आमचे शिवरामजी भाऊ शेलार, महानगर परिषद नवी मुंबई अध्यक्ष यांच्या फार अगदी कला कौशल्यातून त्यांचे सहकारी बोलाई मित्रमंडळ, सर्व नियोजक आयोजक मंडळी फार आपला जीव ओतून काम करत असतात. आणि आपल्या सर्वांना या ठिकाणी 1 नंबरपासून 3 नंबरपर्यंत असं नामांकित असं बक्षीस आपल्या सर्वांना ज्ञात आहे की श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले, जावली तालुका, विद्यमान आमदार, पालकमंत्री, त्याचप्रमाणे मंत्री
सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे आदरणीय विश्वासू सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विद्यमान संचालक ज्ञानदेवजी रांजणे साहेब यांच्या फार अगदी मार्गदर्शनाखाली, त्याचप्रमाणे आपल्या गावचे आदरणीय हरिभक्त परायण प्रवीणजी महाराज सेलार यांच्यासुद्धा उत्कृष्ट अशा आशीर्वादाने सर्वांच्या हा खेळाला अत्यंत अगदी सर्व खेळाडू अत्यंत अगदी महत्त्वपूर्ण काम करत असतात आणि ही सगळी गुणी मंडळी या खेळाचा आनंद घेत असतात. गावावरून आलेले आमचे आदरणीय साहेबरावजी सेलार ग्रामपंचायत सदस्य, त्याचप्रमाणे मामुर्डी गावचे सुपुत्र आदरणीय सातत्यानं आपल्या गावावरती ज्यांचं प्रेम असतं ते आमचे सहकारी नामदेवजी धनावडे माजी सरपंच, त्याचप्रमाणे आमचे सुनीलजी शेलार, सचिन भाऊ शेलार, आमचे बंडूदादा, ही सर्व मंडळी या ठिकाणी फार अगदी व्यासपीठावर अगदी चांगलं असं मार्गदर्शन करत असतात आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला 4 शब्द बोलण्याची या मंडळानं संधी दिली त्याबद्दल मंडळाचा अगदी निश्चितपणानं गुणगौरव होतच असतो आणि अशाच खेळाला फार आपण सर्वजण महत्त्व देत असतो आणि एखादा तरी खेळाडू अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये चमकत राहावा अशी तालुक्यातील क्रीडाप्रेमी रसिकांना मी विनंती करतो आणि या ठिकाणी 4 शब्द बोलण्यासाठी मला संधी दिली त्याबद्दल सर्वांचं ऋण व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ, आपण खूप मोलाचं मार्गदर्शन केलं. एक विशेष सन्मान खऱ्या अर्थानं तर या ठिकाणी विशेष खास गाभावरून ह्या स्पर्धेसाठी इथे उपस्थित खऱ्या अर्थानं बोलाई देवी मित्र मंडळाचे माजी अध्यक्ष आणि जिल्हा परिषद सदस्य आदरणीय शामरावजी शेलार यांचा एक विशेष सन्मान आयोजन समितीच्या माध्यमातून केला जातोय. तर विनंती असेल जावा दोघे तिथे जावा, त्यांचा तिथे सन्मान करा. आदरणीय शामरावजी शेलार यांना या ठिकाणी आपण सन्मानित करूया. मंडळाचे माजी अध्यक्ष या ठिकाणी आदरणीय शामरावजी शेलार यांचा या ठिकाणी विशेष सन्मान आम्ही करतोय. त्याचबरोबर पुढील मनोगत व्यक्त आम्ही या ठिकाणी विनंती करतो. आदरणीय राजू आबा यांना विनंती करतो आपण 2 शब्दाचं मार्गदर्शन करायचंय. प्रथमतः सर्वांचं अभिनंदन करतो. आमच्या आंबेघर गावचे वैभव आदरणीय जिल्हा बँकेचे संचालक आमचे मित्र श्री ज्ञानदेवजी रांजणे साहेब, त्याचप्रमाणे आमच्या आंबेघर गावचे दुसरं वैभव सातारा जिल्हा वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष श्री प्रवीण महाराज, त्याचप्रमाणे या क्रिकेटचं ज्यांनी आयोजन केले ते आमच्या बोलाई मित्रमंडळ तसेच बोलाई क्रीडा मंडळ, आमचा गाव स्वाभिमान अभिमान या माध्यमातून हे जे आयोजन केले ते सर्व आमचे बंधू, त्या मंडळाचे अध्यक्ष शिवरामजी शेलार, त्याचप्रमाणे माझे अध्यक्ष शामराव शेलार आणि त्यांचे सर्व सहकारी, या सर्वांनी या क्रिकेटचं सुंदररित्या आयोजन केलं. आणि त्यांचं कार्य फक्त क्रिकेटपुरतंच मर्यादित नसतं, तर सामाजिक कार्य असो किंवा शैक्षणिक कार्य असो याच्यामध्ये सुद्धा ते अग्रेसर सहभाग घेतात. त्यामुळं मी आंबेघर गावच्या ग्रामस्थ मंडळाच्या वतीनं त्यांचा आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर आपण जाऊया या स्पर्धेमध्ये 32 संघ सहभागी झाले, त्यामध्ये खऱ्या अर्थानं टॉप 4 मध्ये झाले 4 दाखल आणि या ठिकाणी 4 मध्ये तर आपण पाहिलं खऱ्या अर्थानं पहिल्या दिवसामध्ये त्या संघाने उत्कृष्ट खेळ केला. मला वाटतं डेकोरेटर्स राहिले होते, त्यांचा एक सन्मान घ्या, त्याचा घ्या त्याला. ए भावड्या या इकडे. या ठिकाणी डेकोरेटर्स आमचे यांना आम्ही या ठिकाणी सन्मान मगाशी आवाज दिला होता, आम्ही 4 वेळा नाव घेतलंय, तर या प्लीज आपल्याला इथे आम्ही सन्मानित करतोय. डेकोरेटर्स भोईर
या आयोजन समिती आपण इथे मात्र त्यांचा सन्मान करूया. खूप चांगलं मोलाचं सहकार्य लाभलंय आपल्या स्पर्धेला यांच्या माध्यमातून. तर नंतर जाऊया पुढील आता मात्र बक्षीस वितरण समारंभाकडे. पहिल्या दिवसामध्ये ज्यांच्या माध्यमातून अतिशय चांगली कामगिरी झाली आणि खऱ्या अर्थानं पहिल्या ग्रुपमधून टॉप 4 मध्ये दाखल झाले, परंतु खऱ्या अर्थानं सेमीफायनल कुठेतरी हुकली म्हणेन तो संघ ठरलाय चतुर्थ क्रमांकाचा मानकरी आणि ते रोख रुपये कॅश प्राइज आपल्याला 10,000 प्राप्त झालंय. श्री विठ्ठल रुक्माई वारकरी परिवार क्षेत्र आंबेघर अर्थातच आदरणीय हरिभक्त पारायण प्रवीण महाराज शेलार यांच्या संस्थेच्या माध्यमातून हे आपल्याला प्राइज प्राप्त झालंय आणि ते प्राइज फटकवलंय अर्थातच जय हनुमान क्रीडा मंडळ अलेवाली. तिसरं सॉरी टीम बोलाई मित्र मंडळ स्वतः यजमान आहेत आणि त्या टीमने मात्र चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक ठरवलंय. तर मी विनंती करतो स्वतः आयोजक अर्थातच बोलाई क्रीडा मंडळ खऱ्या अर्थानं आंबेघर यांना विनंती करतो, चला संघाचे 4-5 खेळाडू या. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक रोख रुपये 10,000 कॅश, त्याचबरोबर एक चमचमती ट्रॉफी आपल्याला सौजन्य प्राप्त झाले. आदरणीय शिवराम शेलार अध्यक्ष, शाहूरामजी शेलार माजी अध्यक्ष, बोलाई मित्र मंडळ या सर्व ट्रॉफ्या त्यांच्या वतीनं आपल्याला प्राप्त झाल्यात. तर यास इथे मात्र आपण पारितोषिक देतोय टीम बोलाई 11 आंबेघर चतुर्थ क्रमांक आणि ते पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतो ग्रामस्थ मंडळ आंबेघर यांना विनंती करतो, ग्रामस्थ मंडळ आंबेघर यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण ते प्राइज इथे मात्र आपल्याच टीमला अर्थातच बोलाई 11 या संघाला मात्र इथे प्रदान करूया. संपूर्ण ग्रामस्थ मंडळ यांच्या शुभ हस्ते आपण हे प्राइज देतोय. रोख कॅश 10,000 आणि एक चमचमती ट्रॉफी इथे मात्र आपण बहाल करतोय. तदनंतर मात्र थर्ड क्रमांक खऱ्या अर्थानं आता मगाशी चुकून माझ्याकडून त्याचा उल्लेख झाला होता. तृतीय क्रमांक रोख रुपये 15,000 आदरणीय श्री रांजणे साहेब प्रतिष्ठान यांच्या वतीनं हे आपल्याला प्राप्त झालंय. प्रथमतः त्यांचं मनपूर्वक आभार. आणि ते प्राइज मी आता जो उल्लेख केला पहिल्या दिवसामधील उत्कृष्ट संघ अर्थातच ज्यांनी पहिल्या दिवशी सेमीफायनल गाठली तो ठरलाय टीम आलेवाडी 11 संघ. या मंचावरती आपलं हार्दिक स्वागत आहे. या ठिकाणी ते प्राइज देण्यासाठी मी अध्यक्ष शिवरामजी शेलार यांना विनंती करेन आपण ते पारितोषिक टीम जय हनुमान क्रीडा मंडळ अलेवाली या संघाला आपण इथे प्रदान करायचे. आदरणीय श्री अध्यक्ष शिवरामजी शेलार साहेब यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण ते रोख कॅश प्राइज 15,000 आणि चमचमती ट्रॉफी इथे मात्र दिले जाते. टीम अलेवाडी 11 अर्थात जय हनुमान क्रीडा मंडळ अलेवाली यांच्या हातात द्या, यांच्या हातात ट्रॉफी द्या. संपूर्ण टीम मंचावरती आहे. वेल प्लेड टीम अलेवाडी 11 आपण अतिशय चांगला खेळ केलात आणि या स्पर्धेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल पुन्हा एकदा बोलाई देवी मित्र मंडळाच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत आभार आम्ही व्यक्त करतो इथे. तदनंतर या स्पर्धेचा रनर अप अर्थातच आपण विचार केला तर कालच्या दिवसामध्ये सकाळच्या सत्रामध्ये अतिशय बहारदार कामगिरी झाली आणि हा संघ जाऊन ठरला होता टॉप 4 मध्ये जाणारा दुसरा संघ. 2 नंबरचा प्राइजचा विचार केला आपण तर रोख रुपये 25,000 आणि ते प्राइज आपल्याला आलंय आदरणीय श्री सागर धनावडे सर युवा नेते यांच्या माध्यमातून आपल्याला हे कॅश प्राइज झालंय. आणि ट्रॉफी आपण पाहिलं तर बोलाई मित्रमंडळाचे अजी माजी अध्यक्ष अर्थात शिवरामजी शेलार आणि शामराव शेलार हे प्राइज फटकवलंय. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं गेलं तर टीम वळंजवाडी 11 विनंती असेल मंचावरती या आणि ते देण्यासाठी मी आदरणीय सचिन शेलार यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण ते प्राइज रोख कॅश प्राइज 25,000 चा इथे मात्र कॅश कलेक्शन आदरणीय सचिन शेलार यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आणि संपूर्ण व्यासपीठ स्टँडिंग व्हा. आणि हा किताब जातोय टीम वळंजवाडी 11 या संघाला रोख कॅश 25,000 आणि त्याचबरोबर इथे मात्र एक चमचमती ट्रॉफी. कारण तिकडून लाईव्ह बसा खाली, लाईव्ह त्या साईडून आहे बघा, लाईव्ह तिकडून आहे मित्रांनो. आणि यानंतर मात्र आम्ही जाणार आहोत
या स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू, अर्थातच या स्पर्धेचा मालिकावीर, सर्वांना खऱ्या अर्थानं उत्सुकता लागली असते या प्राइजची. मित्रांनो खूप खूप धन्यवाद. टीम वळणसवाडी 11 आपण आलात, सहभागी झालात, आयोजकांना सहकार्य केलं त्याबद्दल आपलं मनपूर्वक हार्दिक आभार. यानंतर आम्ही मात्र प्राइज देतोय खऱ्या अर्थानं या स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू, आणि ज्याची सगळ्यांना उत्सुकता लागले. कित्येक जण होते, 4 टीम होत्या, 4 टीम मध्ये खऱ्या अर्थानं चुरस होती, बरीच नावं या शर्यतीमध्ये होते, परंतु त्यामधून मात्र अग्रेसर नाव झालंय एनी गेसेस. ज्या खेळाडूंनी गोलंदाजी सुद्धा चांगली केली आणि फलंदाजी करत असताना तब्बल 90 धावा आपल्या नावे कुठल्या पठ्ठ्या आहे करंजेचा, अर्थातच रणजित पवार, मॅन ऑफ द सिरीज. या ठिकाणी नक्कीच बिग खेळाडू म्हटलं जातं ना, बडा स्टेज बडा खिलाडी, आणि ते देण्यासाठी विनंती करतो आदरणीय नवनाथजी शेलार यांना विनंती करतो. आणि खऱ्या अर्थानं आदरणीय शामरावजी शेलार यांनाही विनंती करतो, या आपण दोघांच्या शुभ असते. आणि मला वाटते जी LED आहे ती नक्कीच थोड्या वेळानं उपलब्ध होणार आहे. रणजित पवार या स्पर्धेचे खऱ्या अर्थानं मानकरी ठरतात, म्हणजेच एक बिग प्लेअर. मी म्हटलं होतं फायनलला बडा स्टेज बडा खिलाडी, अर्थातच खऱ्या अर्थानं रणजित पवार यांना आपण विचारूया. रणजित पवार या कितवा किताब आहे आतापर्यंत मोजमाप झालं नसेल, कारण मी सातत्यानं सांगतो की जावली तालुक्याची रणमशीन आहे. तुम्ही मित्रांनो एक मॅच खेळून पुढच्या मॅच मध्ये फ्लॉप झाले नाही पाहिजे, सातत्य ठेवणं खूप गरजेचं आहे. रणजितजी आपण विचार केला, फायनलला थोडेसे नाराज झाला होता, डिसिजन कुठेतरी अगेन्स्ट गेलं होतं, परंतु विश्वास होता का फायनल मारणार, काय मनामध्ये थांबलं होतं? नाही, आम्हाला फक्त 50+ रन करायचे होत्या आणि त्याच्यामध्ये आमचं बॉलिंग अटॅक तुम्ही बघितलंच, आम्हाला 4ही बॉलर आमचे चांगले होते, तेव्हा आम्ही 100% डिपेंड करण्याचा याचा चान्सेस होता. या स्पर्धेमध्ये खेळत असताना काय मजा आली काय? मला वाटतं दरवर्षीच आम्ही बोलायची आंबेकरची टुर्नामेंट खेळतो आणि आम्हाला त्या टुर्नामेंटला खेळायला खूप मजा येते, कारण ती आमच्यासाठी खूप महत्त्वाची आणि लकी पण असते. येणाऱ्या पुढच्या फ्युचरच्या मॅचेस आहेत, स्पर्धा आहेत, त्यासाठी रणजित पवार यांचा काय प्लॅन आहे? प्लॅन काय नाही, फक्त प्रॅक्टिसवरती जास्त जोर द्यायचं. असं प्रॅक्टिस केली गेली पाहिजे, परंतु आपण जर पाहिलं आज सातारा प्रीमियर लीग झाली आहे, आपण तिथे खेळून आलात, खऱ्या अर्थानं अशा दर्जेदार स्पर्धा होत आहेत, तर आपले जे नवोदित खेळाडू आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या तालुक्यामध्ये त्यांच्यासाठी काय मार्गदर्शन कराल? काय ना, प्रॅक्टिसच करणं गरजेचं आहे, पण ते काम बघून करणं गरजेचं आहे. खूप मोठा विषय आहे, काम धंदे सांभाळा, कोणी आपल्याकडं नक्कीच नाव ठेवलं नाही पाहिजे, क्रिकेटमुळे नुकसान झालंय आणि रणजित पवार ठरल्यात या स्पर्धेचे अज मॅन ऑफ द सिरीज. आणि यानंतर मात्र आपण इन्व्हाइट करूया संपूर्ण खऱ्या अर्थानं BCC करंजे 11 या इथे मात्र विजेता ठरला या स्पर्धेचा. खऱ्या अर्थानं BCC करंजे या संघाला मात्र आम्ही इथे सन्मानित करतोय आणि तो सन्मान मी संपूर्ण बोलाई देवी मित्रमंडळ आणि संपूर्ण व्यासपीठ सगळ्यांना विनंती करेल. संपूर्ण व्यासपीठ स्टँडिंग आहे, रोख रुपये 50,000. आपण पाहिलं तर बोलाई देवी मित्रमंडळाच्या माध्यमातून हे स्पॉन्सरशिप आली आहे आणि खऱ्या अर्थानं पाहिलं अजी माझी अध्यक्ष शिवरामजी शेलार आणि शामराव शेलार यांच्याकडून ही ट्रॉफी आपल्याला प्राप्त झाले. तर मी विनंती करतो टीम BCC करंजे या संघाला आम्ही इथे मात्र सन्मानित करतोय. रोख रक्कम 50,000 आणि एक चमचमता करण देऊन इथे मात्र सन्मानित केलं जाईल. संपूर्ण बोलाई मित्रमंडळ, अख्खा व्यासपीठ आणि सर्व कार्यकर्ते यांच्या वतीनं आम्ही इथे मात्र सन्मानित करतोय. टीम BCC करंजे ठरला या बोलाई देवी चषक 2025 चा मानकरी. तर या ठिकाणी मात्र खऱ्या अर्थानं मित्रांनो आपण पाहिलं जावली क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत ही स्पर्धा संपन्न झाली. ज्ञानदेवजी रांजणे साहेब यांच्या माध्यमातून खूप मोठं सहकार्य लाभलं. त्याचबरोबर बोलाई मित्रमंडळ आणि बोलाई क्रिकेट क्लब यांच्या प्रयत्नातून यांच्या मेहनतीतून ही स्पर्धा साकार झाली. शेवटचा किताब प्रदान करतोय. चुकून कोणाचा जर सन्मान राहिला असेल, कोणाचा नाम उल्लेख झाला नसेल तर आपण मोठ्या मनाने आयोजन समितीला माफ करा. या ठिकाणी नक्कीच
कारण चुकून कोणाचं नाम उल्लेख राहिला असेल, सन्मान राहिला असेल तर पुन्हा एकदा आयोजन समितीच्या वतीनं आम्ही क्षमस्व मागतो आणि पुन्हा एकदा या मंडळाला आपण मला या स्पर्धेचा घटक होण्याची संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद देतो आणि हा कार्यक्रम संपला असा मी जाहीर करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. बोलाई मंडळाचे सर्व सभासद आपण इथेच थांबायचं, स्टेजवरती कोणीही जायचं नाहीये. बोलाई मंडळाचे सर्व सभासद कोणीही जायचं नाही इथून. मंडळाचे सर्व सभासद